माई 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 हे बघा असं काहीच नाहीये. तुम्ही असं का बोलताय? नाही मान्य मी बोललो होतो मान्य आहे मला. पण माई आज जे काय झालं त्याने लोकांच्या नजरेत तुमची इमेज अजून मोठी झाली आहे माई. इतर नेत्यांपेक्षा तुम्ही वेगळ्या वाटल्यात माई. हक्काचे माणूस वाटलात तुम्ही माई. पैसा, श्रीमंती, मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यापेक्षा तुमचं रूप वेगळं दिसलं माई. खरंच त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर अजून वाढलाय माई. त्यामुळे वैद्यने जे काय केलंय ना ते बरोबरच केलं. हो ना? तुम्हाला माहिती का तेज प्रताप, पोरगी या घरात आल्यापासून एकदा पण माहितीची चूक झाली असं तुम्ही म्हणला नाहीत. बदल नाही, भुरळ म्हणतात, भुरळ. आधी आमच्या पंखाखाली होतात तुम्ही तेज प्रताप, आता बायकोच्या पत्राखाली गेलात. प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारून करत होतात तुम्ही, आणि आता बायकोला विचारून करताय. बरोबर ना? माफ करा, मला चूक झाली माझ्याकडनं. हवं तर तुम्ही मला शिक्षा द्या. मी हात जोडतो तुमच्या समोर. तुम्ही असं नका बोलू ना. तुमच्याबद्दल माझ्या मनात लई आदर आहे. असं नका बोलू माई. माई इथं बघा ना माझ्याकडं. माई नका चिडू ना माझ्यावर. दरवाजा बंद आहे म्हणजे आत काहीतरी महत्वाची चर्चा सुरू आहे आणि विचारून आत यायला हवं. एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? माफ करा माई, पण महत्वाचं होतं म्हणून आलो होतो. काय आता? हे बघा. आत्ताच सध्या समोर आलेल्या बातमीनुसार माईसाहेबांनी श्रमदान केलंय आणि चिखलात उतरून घमेली भरली आहे. या बातमीमुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आपल्याला सध्या ऐकायला मिळत आहेत. परंतु पक्षश्रेष्ठी सत्यजित राव यांनी यावर आपली सकारात्मक प्रतिक्रिया मांडली. आपल्या रमावती 24 तास या वाहिनीला दिलेल्या मतात त्यांनी असं म्हटलंय की आपल्या पक्षाचे नेते हे इतर पक्षाच्या नेत्यांसारखे नाहीयेत. ते जमिनीवर उतरून काम करतात आणि केवळ जनकल्याणाचाच विचार करतात. माईसाहेबांना लोक आई का म्हणतात याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याचं त्यांनी म्हटलंय. माईसाहेबांनी श्रमदान केलंय, चिखलात उतरून घमेली भरली आहेत आणि अशाच समाजाचं कल्याण करणाऱ्या, त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग समजणाऱ्या निस्वार्थ व्यक्तिमत्वांची सध्या समाजाला गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशी नेतृत्व राजकारणात आली पाहिजे अशा त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या यावेळीच्या निवडणुकीत माईसाहेबांच्या तिकिटावर मोहर लागल्याचं आपल्याला कळतंय. पक्षश्रेष्ठींच्या या वक्तव्यामुळे आणि माईसाहेबांच्या समाजातील या कार्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत माईसाहेबांना तिकीट मिळणार असल्याची दाट शक्यता बोलली जाते. बघितलं माई, पानसंडे दादाने पण तुमच्या कामाचं कौतुक केलंय. तुमच्या कामाची दखल घेतली बाई. अजून काय पाहिजे? हा बाई, तुमच्या नावाचा डंका पूर्ण राज्यात वाजतोय. हा माई, राहिला प्रश्न तुमच्या अपमानाचा. तुमचा कोणी अपमान केलेला मला सहन नाही होत माई. समोरचा माणूस कोणी असू दे, मला नाही फरक पडत. मला फक्त माई महत्वाची. हा, आणि माई, वैद्यने तुमचा अपमान नाही केलाय हो. खरंच त्यांनी जे केलंय ना त्यामुळे तुमचा समाजात असलेला मान अजून वाढलाय. माई, तुम्ही अजून चिडलात का माझ्यावर? नका ना चिडू, बस झाला ना आता. माई माई इकडे बघा तुम्ही. माई इकडे बघा तुम्ही. पहिला तुम्ही हसा बरं. हसा तुम्ही एकदा. तुम्ही हसलात ना तर मी समजेन तुमचा माझ्यावरचा राग गेलाय म्हणून. हसा ना माई. माई हसा ना. हसा की एकदा. हसा.
आता कसं माझी माई माई तुम्ही हसलात ना खूप गोड दिसता. लहानपणापासून असतेच सारखी. माई मी आता जातो, तुम्ही आराम करा. हा येतो. हाय का आता या घरी, तुम्हाला काही दुसरं सुचतच नाही, नुसतं पोलीस स्टेशन. हाय राजधानी एक्सप्रेस. ओ थांबा जरा, तुम्हाला करते. कुठं निघाली एवढ्या काय गडबडीने? माणसं दिसत नाहीत होय समोर? अहो ताई, तुम्ही दिसलात म्हणून मुद्दाम बाजूने जात होते. तुझी जीभ लई चुरू करते बरं का. इतरांकडे बोट दाखवत असताना 3 बोटं आपल्याकडे असतात, ते लक्षात ठेवायचं असतं माणसाने. तुझं हे ज्ञान आहे ना, मला नाही पाजळायचं, बाहेर जगाला पाजळायचं. तिकडे टिकेवाडीत काय झालं? काय झालं म्हणजे? अहो छान श्रमदानाचा मोठा कार्यक्रम झाला. माईसाहेबांचं इतकं कौतुक होत आहे ना सगळीकडे, खूप चर्चा होतीये. तुम्ही ऐकलं नाहीत वाटतं. येते. हाय, झालंय का माझं बोलून पूर्ण? कुठं चालली एवढ्या काय गडबडीने? माईच्या कौतुकाचं नाही विसरते मी तुला. माईची ही अवस्था कशामुळे झाली, ती कसं काय चिखलात एवढी बरबटली होती ते विचारते. श्रमदान. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांसाठी श्रमदान करायचं म्हटल्यावर चिखलात तर उतरावं लागेलच ना. आता तुम्ही सोबत आला नव्हतात म्हणून खरं तर चिखल उचलण्याचं काम तुमचं होतं. वैदिनी, शांतपणा करायचं नाही, कळलं ना? जिभेला जरा लगाम घालायचा. कुणाशी बोलतेस माहितीये ना? माईची लेक आहे मी. माहितीये ना, माईसाहेबांच्या लेक आहात तुम्ही. मग लेकीसारखं वागा. माईसाहेब व्हायला जाऊ नका. तर ना कोण होती ती माणसं आणि अशी काय डील सुरू होती? तो माणूस एवढी पैशांनी भरलेली बॅग माईसाहेबांना देत होता. हे पैसे चांगल्या कामाचे तर नक्कीच नसणार आहेत, नाहीतर माईसाहेबांनी सर्वांसमोर पैसे स्वीकारले असते ना. ह्या मागे काहीतरी गडबड नक्कीच आहे. हो हार की बड़ी हो. अहो
काय झालं? किती जोरात ओरडलास. घाबरले ना मी. घाबरलात तुम्ही? घाबरता पण आणि गोष्टी लपवता पण. हा, मी काय लपवलं? मोबाईल. मी आल्यावर मोबाईल लपवला की तुम्ही तुमचा आणखी वाढीव. हा, काही काय बोलतोयस? मी अरे मी लपवलं नाही ते. रेसिपी बघत होते मी फोनवर आणि अचानक किती जोरात ओरडलास ना तू. दचकले मी आणि हातात होता ना फोन. बर. आणि मग ते जाऊ दे. तू सांग ना, काय म्हणाला माईसाहेब? माई, काय सांगू तुम्हाला. अहो तुमचं म्हणजे लय कौतुक करत होत्या त्या. हा, काय झालं? कसला विचार करताय? हा, आलं लक्षात. आपण दोघं आलो होतो तेव्हा त्या चिडल्या होत्या, मग कौतुक कसं केलं हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. तुम्ही बसा बरं. बसायत बसा. हो, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हा नक्की वाढीव. माई तुमचं खरंच कौतुक करत होत्या. तुम्हाला माहितीये काय, तुम्ही हे जे काही केलंय ना त्यामुळे माईंचं नाव अख्ख्या राज्यात गाजतं. हे अहो बातम्यांमध्ये पण गुणगान चालू आहे माईंचं. आणि खास म्हणजे स्वतः पानसंडे दादांनी माईंचं कौतुक केलंय. हे सगळं बघून माई लय खुश झालेत माहितीये काय. आणि या सगळ्याचं श्रेय फक्त त्यांनी तुम्हाला दिलंय, फक्त तुम्हाला. त्यामुळे म्हणतोय गैरसमज करून घेऊ नका. चला मी जरा फ्रेश होऊन होतो. ते तुम्ही खरंच रेसिपी बघत होता का वेगळं काही चालू होतं तुमचं? नाही म्हणजे मला न सांगण्यासारखं असं काही नाहीये ना? तुझंच उत्तर तुला देते. गैरसमज करून घेऊ नका. अरे खरंच असं काही नाहीये. पटत नाहीये का तुला? मी फोन ओपन करून दाखवू का? नाही, राहू दे. तेवढा विश्वास आहे तुमच्यावर. आलो मी फ्रेश. जालिंदर, जे चाललंय ते चांगलं चाललेलं नाही. त्या पोरीनं आमचा अपमान केला. आधी फक्त दंश करत होती, आता फुतकारायला लागली. तिने दंश करण्याआधी तिची नांगी ठेचायला हवी. आमचा अपमान करण्याची हिंमत केली तिनं. जगतापांच्या मुलीमुळं माईसाहेब मक्तेदार मोठी होते हा समज होणं हे आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. आणि पक्षश्रेष्ठी 1-2दा तिच्यामुळं आम्हाला बोलली होती. हे व्हायला नको. हे असंच घडत राहिलं तर काय करायचं माई? घरावर वरवंटा फिरवा, बुलडोझर चालवा आणि सगळं उद्ध्वस्त करा. आई,
बस इथे. अगं प्रिया, मला सांग ना नक्की काय झालंय, तू का घेऊन आलीस इकडे मला? मी तुझ्याकडून शपथ घेणार आहे. हल्ली खूप गोष्टी लपवायला लागली आहेस माझ्यापासून. आज काय ते खरं खोटं होऊनच जाऊ दे. काय काय बोलतेस तू? मला खरंच कळत नाहीये. कळेल. देवासमोर बसली आहेस ना, कळेल. ही असं का बोलतीये? हिला माझ्या आणि तेज प्रताप बद्दल काही समजलं नसेल ना? नक्की काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? अगं, या घरची सून आहेस ना तू? मग या घरची देवपूजा तू करायची आहेस आजपासनं. तू वेडी आहेस का ग? हा, किती घाबरवलंस मला. यात घाबरण्यासारखं काय? घाबरलीस म्हणजे तू माझ्यापासनं काहीतरी लपवतेस. अगं असं का वाटतंय तुला? असं काही नाहीये खरंच. नाही लपवते ना, मग झालं तर आजपासून देवघराची जबाबदारी तुझी. काय बोलतेस तू प्रिया? हे सगळं तू करतेस ना, मग मी कसं करणार? माहिती आहे मला, पण अगं माहेर आहे माझं हे. कायमची थोडीच इथे राहणार आहे मी. एक मिनिट, तू तुझ्या सासरी चाललीस का परत? तसं नाही, पण या घरची लक्ष्मी तू आहेस, त्यामुळे या घरची देवपूजा तुझ्याच हातनं व्हायला हवी. या देवघरातले देव खुश, मग आमची ही लक्ष्मी पण खुश. प्रिया ऐक ना, अगं खरंच नको. हे बघ, माईला कळलं तर माई काय म्हणेल? डोंट वरी, बोलते मी माईशी, तू त्याचं टेन्शन नको घेऊस. पण आजपासून नियमितपणे पूजापाठ तूच करायचा आहे, त्याच्यामुळे लागा तयारीला. मी आलेच. तेजादा घ्या पेढा, घ्या पेढा. रघु, अरे काय कसला पेढा आहे हा? अहो दादा, आज काय करताय? परवाच तर तुम्ही माझ्या भावाला शिफारस पत्र दिलं, त्याला शाळेत नोकरी मिळाली. अरे वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. दादा आज काय तुमचे उपकार झाले. अरे काय करतोय तू? पाय कशाला पडतोय? मी काय मोठा आहे काय? हा, खातो पेढा खातो. तसं नाही दादा, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, उपकारही फेडू शकत नाही, निदान एवढं तरी. अरे रघु, काय तू पण? हा, हे बघ, आमच्या माईंची शिकवण आहे, साम्राज्यावर आलेला माणूस रिकाम्या हाताने परत नाही गेला पाहिजे. तेच मी केलं. हा, बरं काय रे, एवढं मी केलं आणि मला एकच पेढा काय? हा, अहो नाही हो दादा, हे घ्या की सगळं तुमच्यासाठीच आहे. अरे काय मस्करी केली मी असं. बरं हे घ्या, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण तोंड गोड करा. घ्या घ्या. तुझा भाऊ का नाही आला? अहो तो आजपासून कामावर रुजू झाला ना, त्याला जमलं नाही यायला. हा वा, बरं झालं. पण त्याला माझा निरोप दे. काय नाही, शिक्षक झालाय चांगलंच आहे, पण शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापुरताच नसतो. विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन देणं, योग्य संस्कार करणं, यशाच्या वाटेवर घेऊन जाणं, हे शिक्षकाचं काम असतं. जशी मी त्याची मदत केली तशी त्याला सांग, तू पण विद्यार्थ्यांना मदत कर, म्हणजे कसं त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आहे की नाही? हा, आठवणीनं सांगा काय त्यांना. हो बरं चला या आता. हे घेऊन जा पेढे. हो. आणि सगळ्यांना द्या, काय कळू दे बातमी आनंदाची. हा चला दादा या. चला, आपल्यामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर काय पाहिजे अजून आयुष्यात? हा? खरं म्हणजे एखाद्याचं भलं करणं हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपते नमः. देवा, सगळंच किती कॉम्प्लिकेटेड झालंय रे या घरात. नक्की काय सुरू आहे ना तेच कळत नाहीये. काही अंदाजच बांधता येत नाहीये ना. इथली लोक, त्यांच्यात होणारा बदल काहीच कळत नाहीये. तेज प्रताप आधी मला तो एक गुंड मवाली वाटायचा. आत्ता कळतंय की तो मुळात तसा नाहीच आहे. मनाने खूप साधा आहे, भोळा आहे. त्याला गोष्टींची आणि नात्यांची किंमत आहे, पण बाकीचे त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत. माईसाहेबांनी तर जवळजवळ त्याला आपल्या हातातलं बाहुलच बनवलंय. या सगळ्यातून मला मार्ग काढण्याची शक्ती दे देवा. बोला आई साहेब. वैदू, अगं बाळा. आई, काय 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 झालं? तू रडतीयस का? तिनं ती माणसं आली ना ग, ती घरच्या बाहेर ना बुलडोझर घेऊन आली ना, घर पाडायचं म्हणतायत अगं. ती काय कसं काय म्हणजे कशाला करतात ते? काय झालं नक्की? अगं ते म्हणतात की आपल्या घरचा पुढचा भाग आहे ना, तू बेकायदेशीर आहे. तू लवकर ये आधी. हॅलो हॅलो आई. माईसाहेब, काय तू आवाज तुमचा? हा, अहो आज म्हणलं आमच्या साम्राज्यात बसून निवांत चहा प्यावा. तसलं काय एवढा आरडाओरडा चाललाय का? भूकंप बिकंप झाला का काय कुठं? काय केलंय तुम्ही हे? आम्ही काय केलं आणि कुणाशी बोलता याचं जरा भान ठेवा. आम्हीच चुकीचं वागल्यासारखं आमच्यावर आरोप करत बोलताय तुम्ही. चुकीचंच केलंय, खूप चुकीचं करताय तुम्ही. वय बर, मग सांगा काय केलंय आम्ही? आमच्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी माणसं पाठवलीत ना तुम्ही? आम्ही? अहो आम्ही असं कसं करू? हात दजावत नाहीत आमचे करायला. तसं पण आमच्या लाडक्या सुनबाई आहात तुम्ही. आणि जगताप आमचे लाडके व्याई, त्यांच्याबरोबर आम्ही असं कसं करू? हा, तुम्हाला असं वाटतं की माई साहेब मक्तेदार असं करू शकते? नाही हो माईसाहेब, प्लीज. ही ऍक्टिंग ना जगासमोर करा. या साम्राज्यात पाऊल ठेवण्याआधी मी तुमचा खरा चेहरा पाहिला आणि तो मी कधीच विसरू शकत. तुम्ही माझ्यासोबत डील केलं होतं आणि तुम्ही आमचा अपमान. काय केलं होतं तुम्ही काल? हा, गेम करून आम्हाला आमच्या हातानं चिखल उचलायला लावला, गमेली उचलायला लावली आणि आमच्या लोकांसमोर आमचं हस्स केलं. बरोबर ना? मज्जा येत होती ना तुम्हाला? आणि काय म्हणलं होतं तुम्ही ते? माईसाहेब चिखल पातळ आहे, उचला तुमच्या हातानं. उचलला की तो
आणि पेटला तुमच्या घरावर. जा साफ करा. माईसाहेब तुम्ही खूप रमावतीच्या थंडीमुळे तुमच्या कानामध्ये दडे बसले असतील तर ते दडे साफ करून घ्या आणि नीट ऐका. तुमच्यासारखे 1000 लोक बघितले आम्ही आमच्या आयुष्यात, संपून टाकली. आणि ही गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळली नाही. माईच्या आयुष्यात येऊन तिच्या नाड्या आवळणाऱ्या माणसाचं काय करायचं ते त्या माणसानं जाऊन विचारलं तर कळेल. नाही, आज तुम्हाला स्वतःलाच कळेल. निघा. आज तुम्ही आमच्या घरावर बुलडोझर चालवलाय. तुमच्या आयुष्याला सुरुंग लागू शकतो इतकं लक्षात ठेवा. काल टिकेवाडीत तुम्ही कोणासोबत आणि काय डील केलीत ते पुढच्या तासाभरात अख्ख्या जगाला कळेल. तो माणूस, ती पैशांची बॅग, आठवतंय ना माईसाहेब? हा बोल रे. दादा नमस्कार, धुंडीराज बोलतोय. अरे धुंडी, तुझा नंबर सेव्ह आहे. बोल बोल, काय म्हणतोस? दादा फोन यासाठी केला होता की तुम्ही बघा ती साडी सांगितली होती वहिनी साहेबांना बाजूला काढून ठेवायला. हा, त्याचं काय? त्याचं असं झालं की त्या साडीला जाम मार्केट आलंय हो. म्हणजे ना दुकानात प्रत्येक बाई येते ना तीच साडी मागते, तीच साडी मागते. म्हणजे तुम्ही एवढी भारी साडी चूज केली ना, सगळ्यांना तीच साडी आवडते, सगळ्या बायकांना. धुंडी धुंडी, अरे पण धुंडी, तुला ती साडी बाजूला काढून ठेवायला सांगितली होती ना. त्याचं काय झालं माहितीये का, मी काल गेलो होतो तालुक्याला. मग माझ्याकडे जो माणूस काम करतो ना त्याने ती साडी त्या बायकांना दाखवून दिली, म्हणजे गिरायकाला. आणि मग गिरायक एकदम म्हणजे तगादाच लावून मागे. आज तर एक सगळे म्हातारी आली होती, तिथं बोलते माझ्या सुनबाईला हीच साडी पाहिजे, हीच साडी पाहिजे. मला टेन्शन आलं, काय करू मला कळत नाही हो. ती साडी देऊन नाही टाकली ना अजून? नाही 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 नाही, साडी दिली. असं कसं, मी नाही पाप करणार एवढं. तुम्ही सांगितलं मग साडी कशी देणार मी? साडी नाही दिली, साडी आहे तशीच आहे. धुंडी, ती साडी कोणालाच द्यायची नाही, मी येऊन घेऊन जाणार स्वतः. कळलं काय? परत सांगतोय, कोणालाच द्यायची नाही. दिली तर बघ मग. नाही नाही दादा, असं काय करता तुम्ही? बोलला म्हणजे तुमचा शब्द पाळणार ना. हा, ठेव फोन. हा हा, ठीक आहे ओके. धुंडी पण ना, काय दिवस आलेत. बायकोला एक साधी साडी घेता येत नाही मला. हानके बुडी पण कधी कधी जास्तच करतात. आता त्यांचं माईवर इतकं प्रेम आहे, इतकं रिस्पेक्ट करतात त्या. त्यांच्या पैशांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय कळणं झाले. तेज प्रतापराव, काहीतरी करावं लागेल. रमावतीच्या भाग्यविधात्या, रमावतीच्या आई माईसाहेब मक्तेदार. समजा हे फोटोज व्हायरल झाले तर तुमचं पूर्ण मुखवटाच उतरेल.
आणि मग तुमची काय इमेज राहील? हा, देवा समान समजतात लोक तुम्हाला. हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय स्थान देतील ते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये ना. ही टवळी काय दाखवतीये माईला की माईच्या तोंडावर बार बार वाजलेत? काय चाललं असेल नक्की? काय माहिती. म्हणजे आता आम्हाला ब्लॅकमेल करणार आहेस तू या माईसाहेब मक्तेदारांना? नाही, उंदराचं सापळं घेऊन या वाघिणीला कसं पकडणार तुम्ही? एका छोट्याशा सापळ्यातच तर सापडल्यात ना तुम्ही. एक पुरावा आणि माई साहेब मक्तेदारांच्या अख्ख्या साम्राज्यावर नांगर फिरणार. माई साहेब, मी कोण आहे तुम्हाला ब्लॅकमेल करणारे? मी ते कधी केलं नाही आणि मला ते जमणारही नाही. आत्ता जे सुरू आहे ना ते एक डील आहे. तुम्ही माझ्या वाकड्यात शिरू नका, मीही तुमच्या वाटेला जाणार नाही. डील? हा, आमच्याशी डील करतेस एवढी आमच्या बरोबरीची झालीस का तू? एवढी घमंड? ह्याला घमेंड नाही, जशास तसं वागणं. तुम्ही पेरायला गेलात एक आणि उगवलं वेगळं. समजते कोण ग तू स्वतःला? एका वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलेली तुमची टेम्पररी सूट. तुझ्या ही वेळ बोलण्याची नाहीये, कृती करण्याची आहे. माझ्या एका बटनावर किंवा तुमच्या एका फोन कॉलवर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. तरी तुम्हाला पटत नसेल तर चालवा बुलडोझर. फार तर फार काय होईल, आमचं घर उद्ध्वस्त होईल ना. ते आम्ही उद्या मेहनत करू, घाम गाळून पुन्हा उभं करू. पण तुमचं पॉलिटिकल करिअर, तुमचं अख्खं आयुष्य समजा एकदा उद्ध्वस्त झालं तर ते पुन्हा उभं होईल की नाही याची शंका करा. तुमच्या घरावर बुलडोझर चालून तुम्ही तुमची सगळी स्वप्न धुळीत मिळवा. निर्णय तुमचा आहे.